या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आदित्यच्या शर्टाचं बटन तुटलेलं असतं आणि ते पारू लावत असते। तुटलेलं बटन लावत असताना आदित्य आणि पारूचा रोमांस चालू असतो। आजी तेथेच बाजूला झोपलेली असते। आजी आपली काठी घेते आणि उठून उभी राहते आणि म्हणते, झालं की नाही बटन लावून? एवढ्यातच आदित्य म्हणतो, हो झालं। आदित्य म्हणतो, अगं आजी, नेमकं वरचं बटन तुटलं होतं अगं। आजी शोधत शोधत आदित्यजवळ येते। आजी आदित्यजवळ येऊन त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते। त्यानंतर ती त्याच्या शर्टवरून सुद्धा हात फिरवते आणि त्याच्या छातीला डोकं लावून राहते। आदित्यला मात्र काहीही समजत नसतं। आजी म्हणते, बापाच्या कपड्यात पोरगं लई शोभून दिसत असणार। आजी बोलत असते। एवढ्यातच आजीला खोकला येतो। आदित्य म्हणतो, आजी तू असं का करतेस? तू बस बघू इकडे। असं म्हणून आदित्य आणि पारू आजीला खाली बसवतात। पारू लगेच जाऊन पाणी घेऊन येते। आदित्य आजीला पाणी पाजतो। आदित्य आजीला विचारत असतो, आजी तुझ्या खोकल्याचं औषध कुठे आहे? आजी म्हणते, अरे इथेच असेल बघ ना कुठेतरी। पारू म्हणते, औषध तर नाही माहिती, परंतु मला एक औषधाची चिठ्ठी सापडली आहे। यावर आदित्य म्हणतो, दाखव बघू। पारू लगेच जाऊन ती चिठ्ठी घेऊन येते आणि आदित्यच्या हातामध्ये देते। आदित्य ती चिठ्ठी बघतो आणि म्हणतो, हे काय, डॉक्टरांनी औषध लिहून दिलं आहे? त्यावर आजी म्हणते, हा डॉक्टर ना खूपच महागडे औषधं लिहून देतो, म्हणून मग मी आणतच नाही। आदित्य म्हणतो, अगं आजी असं कसं चालेल? डॉक्टरांनी लिहून दिलाय म्हटल्यानंतर ते औषध तू घेतलं पाहिजेस ना। आजीला मात्र मध्ये मध्ये खोकला येत असतो। दुसरीकडे दिशा गाडी घेऊन चाललेली असते। गाडीत बसूनच दिशा म्हणत असते, त्या आदित्य पारूला माझ्या वाटेतून बाजूला केलं, परंतु आता हा प्रीतम माझ्या रस्त्यामध्ये आडवा येतोय। आदित्य पारूला या घरातून हकलल्यानंतर मला वाटलेलं या घरावर ताबा मिळवणं मला आता सहज शक्य होईल, परंतु नाही। परंतु तो प्रीतम चमचा तो आहेच की माझे सर्व प्लॅन फ्लॉप करायला। तसं बघायला गेलं तर प्रीतम फार हुशार नाही आहे आणि नाही त्याला बिझनेसमधलं काही नॉलेज आहे, परंतु तरीही त्याचं वागणं बघून असं वाटतंय तो आदित्यला जाऊन भेटतोय, त्याला सगळे इकडचे अपडेट देतोय आणि मगच आदित्य बाहेर राहून इथला सगळा कारभार चालवतोय। हे जर खरंच असं घडत असेल तर, पण नाही, मला हे वेळीच थांबवलं पाहिजे। त्यानंतर दिशा म्हणते, मला माझं ध्येय काहीही जरी झालं तरी पूर्ण करायचंच आहे। या घरात मला माझी स्वतःची अशी एक जागा निर्माण करावी लागेल आणि त्यासाठी मला यावेळी त्या आदित्यला संपवावंच लागेल। दिशा विचार करत असते। त्यानंतर ती फोन लावते आणि फोनवर बोलत असते, काय रे, एव्हरी टाइम फुकटचे पैसे द्यायचे का तुला? जे काम सांगेन ते व्यवस्थित कधीच होत नाही तुझ्याकडून। एव्हरी टाइम फसतो सगळा प्लॅन। परंतु एक लक्षात ठेव, आता मात्र मी शेवटचा चान्स देते हा तुला। आत्ता जे मी तुला सांगते त्यात थोडी जरी चूक झाली ना तरी सुद्धा माणूस बदलेन मी। तो आदित्य आहे ना, त्याचा शोध घ्यायचा। तो कुठे राहतो, कोणाला भेटतो, काय करतो, त्याला कोण मदत करतो, याचे सगळे डिटेल्स मला पुढच्या तासाभरात हवे आहेत आणि तसं जर नाही झालं तर माणूस चेंज करते मी। असं सांगून दिशा रागानेच तो फोन कट करते। आदित्य इकडे आजीला म्हणत असतो, आजी तू काळजी करू नकोस, मी आणतो हा हे औषध। त्यानंतर आदित्य पारूला म्हणतो, पारू मला निघायला पाहिजे आता इंटरव्ह्यूसाठी। आज काहीही झालं तरी सुद्धा इंटरव्ह्यू क्रॅक केलाच पाहिजे। पारू म्हणते, तुमच्या कामात तुम्हाला यश मिळो, ऑल द बेस्ट। आदित्य थँक्यू असं म्हणतो। आदित्य मनाशीच म्हणतो, इंटरव्ह्यूसाठी मी जातोय तर खरा, परंतु साधे रिक्षासाठी सुद्धा पैसे नाही आहेत माझ्याकडे, काय करू? नाही नाही आदित्य, असं खचून नाही चालणार। पारू मात्र आदित्यकडे बघत असते। पुढे पारू म्हणते, आदित्य सर काय झालं, कसला विचार करताय तुम्ही? आदित्य म्हणतो, नाही नाही काही नाही, तू आजीची काळजी घे हा, मी येतो। असं म्हणून आदित्य तेथून निघून जातो। पारूला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं। पारू खूप विचारामध्ये असते। आदित्य इकडे रस्त्याने चाललेला असतो। एक गाडी आदित्यला क्रॉस करून पुढे जाते। त्यानंतर ती गाडी पुन्हा मागे येते। त्या गाडीमध्ये दिशा असते। दिशा आदित्यला म्हणते, आदित्य का एकटाच चाललायस तू? ये बस, मी तुला लिफ्ट देते, मला सांग तुला कुठे जायचंय। दिशा आदित्यला बोलवत असते। आदित्य म्हणतो, ए मला नकोय तुझी लिफ्ट, कळलं का? आणि कशाला माझ्या वाटेत नेहमी आडवी येतेस ग? तू जा ना तुझं तुझं। दिशा मात्र एकटीच हसत असते। त्यानंतर आदित्य गाडीला इकडून तिकडे बघतो आणि म्हणतो, काय ग ही माझ्या बाबांची गाडी आहे आणि तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या बाबांच्या गाडीला हात लावायची? दिशा म्हणते, आदित्य
आता तर मी तुझ्या बाबांची फक्त गाडी ताब्यात घेतली आहे. लवकरच संपूर्ण किर्लोस्कर साम्राज्यावर माझा ताबा असणार आहे. बघशील तू. यावर आदित्य म्हणतो, ए दिशा, एक गोष्ट लक्षात ठेव. माझ्या घरच्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना तर जीव घेऊन टाके ना तुझा. दिशा म्हणते, बिचारा आदित्य, कसा आहेस रे असा तू? तुला तुझ्या स्वतःच्या आईने त्या घरातून हाकलून लावलंय, परंतु तरी तू त्यांचीच काळजी करतोयस अजूनही. इतका रस्त्यावर आलायस तरी सुद्धा तुझा माज काय उतरत नाहीये बाबा. आदित्यला दिशाचा खूप राग आलेला असतो. आदित्य रागारागाने दिशाकडे बघत असतो. दिशा म्हणते, म्हणजे बघ ना, आता तू इंटरव्ह्यूसाठी चाललायस ना? त्यानंतर दिशा आदित्यला वरून खालीपर्यंत बघते आणि म्हणते, शी, पायात बघ, असली फडतूस चप्पल घालून चाललायस तू? काय ते कपडे, काय तो अवतार. हाच आदित्य किर्लोस्कर एकेकाळी मोठमोठ्या महागड्या गाड्यातून फिरायचा आणि आता बघा, एखाद्या भिकारड्यासारखा रस्त्याने चालत सुटलाय इंटरव्ह्यूला. असं म्हणून दिशा हसत असते. पुढे दिशा म्हणते, ए, आणि काय रे आदित्य, तुझी पारू कुठे आहे? सोडलंस की काय तिला? आदित्यला खूप राग येतो. आदित्य म्हणतो, ए, तुला काय करायचं आहे ग? तुझा काय संबंध आहे तिच्याशी? दिशा म्हणते, ए, असं कसं काय संबंध आहे? ती पारू किर्लोस्कर कंपनीच्या सीईओची बायको झाली म्हणून काय झालं? तू बघच आता. मी तिला आता लवकरच शोधून काढेन आणि मग तिचं जगणं मुश्किल करून टाकेन. हे सगळं ऐकून आदित्यला खूप राग येतो. आदित्य लगेच म्हणतो, ए दिशा. पुढे आदित्य थांबतो आणि म्हणतो, या दिशाच्या नादी लागण्यात काहीही अर्थ नाही आहे. ही काही सुधारणारातली नाही आहे. जाऊ देत. इंटरव्ह्यूसाठी वेळेत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. असं म्हणून आदित्य तेथून निघून जातो. दिशा मात्र गाडीतूनच आदित्यवर हसत असते आणि आदित्यला बाय असं म्हणत असते. पारू मात्र इकडे खूप टेन्शनमध्ये असते. ती विचार करत असते. पारू विचार करत असतानाच पारूचं लक्ष वरती टांगलेल्या मक्याच्या कणसांवर जातो. पारू लगेच आजीला म्हणते, आजी, ही अशी मक्याची कणसं वरती का टांगून ठेवली आहेत? आजी म्हणते, अगं पोरी, पूर्वीपासूनचा रिवाज आहे. पारू म्हणते, म्हणजे मला नाही कळलं. आजी म्हणते, हे बघ अगं पोरी, आपल्या घरात धनधान्याची बरकत व्हावी म्हणून. आणि तुला ठाव आहे का, चिमण्यांचा वाटा मिळावा म्हणून 2 कणसं घरात लटकवून ठेवलेली असतात. पारू म्हणते, अच्छा, चिमण्यांचा वाटा. त्यानंतर पारू म्हणते, आजी म्हणते, काय ग पोरी, काय करतेस आता? पारू म्हणते, नाही काही नाही. दुसरीकडे आदित्य एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला आलेला असतो. आदित्य त्या बॉसच्या समोर जातो आणि गुड मॉर्निंग असं म्हणतो. तो बॉस उठून उभा राहतो आणि आदित्यला म्हणतो, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आदित्य म्हणतो, असेल सर, पण सध्या मला जॉबची गरज आहे आणि मी त्यासाठीच इथे आलो आहे. एवढ्यातच ते सर म्हणतात, 1 मिनिट, तुम्ही आदित्य किर्लोस्कर ना? या बसा असं म्हणून तो खुर्चीवर आदित्यला बसायला सांगत असतो. तो माणूस आदित्यला म्हणतो, माफ करा सर, मी आधी तुम्हाला ओळखलंच नाही. सर, खरंच आज माझं नशीब उजळलंय बघा. तुमच्यासारख्या मोठ्या बिझनेसमॅनचे पाय माझ्या ऑफिसला लागलेत. तुमची नजर माझ्या ऑफिसवर गेली. मी काय करू तुमच्यासाठी? 1 मिनिट सर, तुम्ही माझं ऑफिस टेक ओव्हर करायला आलात का? यावर आदित्य म्हणतो, अहो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आदित्य पुढे म्हणतो, सर, मला जॉब हवा आहे तुमच्या कंपनीमध्ये. खरंच जर पॉसिबल असेल तर मला प्लीज तुमच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर करा. यावर तो माणूस बोलतो, सर, अहो काय बोलताय तुम्ही? आदित्य म्हणतो, अहो खरंच सर, मला खरंच जॉबची खूप गरज आहे. त्यानंतर तो माणूस म्हणतो, ठीक आहे सर, आणि तो आदित्यला तिथेच बसायला सांगतो आणि मी आलोच असं म्हणून बाहेर निघून जातो. पारू इकडे टेबलवर चढून ते मक्याचं कणीस खाली काढते. ते कणीस काढून त्यातील दाणे पारू बाहेर काढते आणि खलबत्त्यामध्ये टाकून ते कणसाचे दाणे पारू बारीक करत असते. एवढ्यातच आजी आवाजाने उठते आणि म्हणते, काय ग पोरी, काय करतेस? यावर पारू म्हणते, काही नाही आजी. पारू त्या कणसापासून काहीतरी रेसिपी बनवते. दुसरीकडे आदित्यला तो सर म्हणतो, सॉरी सर, आम्ही तुम्हाला इथे जॉब नाही देऊ शकत. आदित्य म्हणत असतो, का, काय झालं सर? सर, तुम्ही आत्ता म्हणाला होतात ना की काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून, मग असं अचानक काय झालं? तो माणूस म्हणतो, सर, तुम्हाला इथे जॉब द्यायला मला आवडलंच असतं, परंतु आम्हाला अहिल्या मॅडमने तुम्हाला जॉब देण्यास नकार दिलाय. हे ऐकून आदित्यला धक्काच बसतो. अहिल्या मॅडमने आम्हाला सांगितलंय, जर आम्ही तुम्हाला कोणतीही मदत केली तर ते आमचा बिझनेस आणि ऑफिस उद्ध्वस्त करतील.
तो माणूस म्हणतो, साहेब माफ करा मला, पण तुम्ही इथून प्लीज जा. आदित्य मनातच म्हणतो, आईने असं कसं सांगितलं, माझा तर विश्वासच बसत नाहीये. विचार करत असतो. एवढ्यातच तो माणूस म्हणतो, आदित्य सर प्लीज. आदित्य मानेनेच हो असं म्हणतो आणि तेथून निघून जातो. पारूने इकडे त्या मक्याच्या कणसापासून सूप बनवलेलं असतं आणि ती ते सूप एका वाटीमध्ये घेते आणि आजीकडे घेऊन जाते. आजीला म्हणते, आजी मी तुमच्यासाठी सूप बनवलंय. आणि ती आपल्या हाताने आजीला सूप पाजत असते. आजी पारूला खाली बसायला सांगत असते, परंतु पारू आजीला म्हणत असते, आजी आधी पिऊन तर घ्या. आणि ती आजीला सूप पाजत असते. त्यानंतर पारू खाली बसते. आजी म्हणते, आण ते माझ्याकडे. आणि ती वाटी आजी आपल्या हातामध्ये घेते आणि आपल्या हाताने ते सूप पिऊ लागते आणि म्हणते, लई झाग झालाय बघ, तू बनवलेलं सूप पिऊन खरंच तरतरी आल्यागत झालाय बघ मला. पुढे आजी पारूला जवळ घेते आणि पारूच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते, अन्नपूर्णा सुखी भव, असा सुखाने संसार कर, माझा आशीर्वाद आहे बघ. त्यानंतर पारू म्हणते, धनी आता खऱ्या अर्थाने आपला संसार सुरू झालाय बघा, तुम्ही लवकर या, मी वाट बघते तुमची. आजीसुद्धा आनंदाने सूप पीत असते. त्यानंतर आदित्य एका दुसऱ्या कंपनीमध्ये जातो. तेथे एक मुलगी असते. आदित्य म्हणतो, तो बाहेर तिथे वॅकन्सीचा बोर्ड लावला होता, मी सुद्धा जॉबसाठी आलो आहे. यावर ती मुलगी म्हणते, सर तुम्ही थांबा मी आलेच, असं म्हणून ती आत निघून जाते. त्यानंतर ती आपल्या बॉसला जाऊन सांगते की सर इंटरव्ह्यूसाठी कोणीतरी आलं आहे. ते बॉस म्हणतात, बरं बोलव त्यांना. ती मुलगी आदित्यला आत बोलवते. आदित्य त्या सरांच्या समोर जातो आणि सर मी आय कमिंग. ते सर त्याला बसायला सांगतात. त्यानंतर आदित्य वॅकन्सीचा बोर्ड बघून जॉबसाठी आल्याचं सांगतो. ते सर आदित्यजवळ आदित्यचे डॉक्युमेंट्स मागतात. आदित्य म्हणतो, डॉक्युमेंट्स सर इफ यू डोंट माइंड, मी तुम्हाला डॉक्युमेंट्स उद्या दिले तर चालेल का? ते सर म्हणतात, नको, त्याची काहीही गरज नाही. आदित्य म्हणतो, म्हणजे? ते सर म्हणतात, अरे आम्ही तुला ज्या पोस्टसाठी कामाला ठेवणार आहोत ना, त्या पोस्टसाठी तुला डॉक्युमेंटची गरज नाही आहे. हां, आणि आमच्याकडे आता पिऊनची पोस्ट खाली आहे बघ, तुला जमलं तर कर. हे ऐकून आदित्यला खूप टेन्शन येतं. आता हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे की आदित्य आता काय करणार आहे. आदित्य पिऊनच्या पोस्टवर काम करायला तयार होणार की नाही हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी रिव्ह्यू विथ सौम्या या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.